हॅलो गाइज, मौसम मस्ताना आणि आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत असताना. आणि जी मुंबई इंडियन्स दुनिया हिला देंगे म्हणत होती, ती मुंबई इंडियन्सची स्वतःची दुनिया हल्लेली असताना. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, वन ऑफ द बेस्ट IPL टीम असणारी मुंबई इंडियन्स आता स्वतःची दुनिया हलती आणि पॉईंट टेबल सुद्धा हलवू नाही शकत आहे. म्हणजे इथे ते इथंच आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है। पहिली मॅच जिंकून मुंबई इंडियन्सनी 12 वर्षाचा रेकॉर्ड तोडला, पण यामुळे देव नाराज झाला आणि मुंबई इंडियन्स एक पण मॅच बाकी जिंकला नाही. पण असं होऊ द्यायचे तर लगेच मुंबई इंडियन्सचे प्लेयरनी सिद्धिविनायकला जा आणि दर्शन घेऊन वापस या. कारण मुंबई इंडियन्समध्ये 11चे 11 प्लेयर हे इंटरनॅशनल लेवलचे आहेत, म्हणजे इंटरनॅशनल खेळणारेच प्लेयर आहेत. आणि त्यापैकी 5 कॅप्टन्स हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि मिचेल सॅटनर हे 5 तगडे कॅप्टन असून सुद्धा मुंबई इंडियन्स मॅच हारती. आणि असं वाटतच नाही की मुंबई इंडियन्स दुनिया हलवणारी. म्हणजे ज्या टीममध्ये इंटरनॅशनल T20 नंबर 1 ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आहे, T20 नंबर 1 बॉलर जसप्रीत बुमराह आहे आणि T20 नंबर 1 बॅट्समन सूर्यकुमार यादव आहे, हा म्हणजे सध्या आउट ऑफ फॉर्म आहे. बट आहे ना 360 प्लेयर होता ना, अरे कहना क्या चाहते हो। म्हणजे आहे. पण तरी ती मुंबई इंडियन्स हारत आहे का? त्याचे कारण काय? का T20 वर्ल्ड कप विनर 2024-26चे हे 2 प्लेयरला हार्दिक पांड्याने बाहेर बसलेलं आहे म्हणून. कारण मला सजेशन द्यायला त्याला कोण आहे? जसप्रीत बुमराह. ते बॉलिंग करणार, चांगले यॉर्कर टाकणार का, त्याला सजेशन देत राहणार. आणि समोरची टीम कोणती ती? तर श्रेयस अय्यरची यंग 11. हा म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तसंच झालं होतं मॅचमध्ये. श्रेयस अय्यरच्या टीमनी चांगला परफॉर्मन्स केला आणि श्रेयस अय्यरची टीम जिंकली. बट मुंबई इंडियन्स खरंच मुंबई इंडियन्स सारखी खेळली का? नाही. मागच्या 4 मॅचमध्ये मुंबई इंडियन्स वाटलीच नाही. आता प्रॉब्लेम कुठे शोधण्यापेक्षा ते आणतील आमच्याकडे 5 IPL ट्रॉफी. बट हे पण खरं आहे की ते 5 वर्षापासून IPL ट्रॉफी जिंकलेले पण नाही आहेत. हा म्हणजे जिंकणार आहेच आणि मुंबई इंडियन्सला कोणी रोखणार तर नाहीच. पण प्रॉब्लेम कुठं होतोय विचार करा. तर वापिस आ जाओ मुंबई इंडियन्स, वापिस आ जाओ और दुनिया हिला जाओ. आणि हार्दिक पांड्या कमबॅक करणार, स्ट्रॉंग कमबॅक होणार आणि रोहित शर्मा पण स्ट्रॉंग कमबॅक करणार आणि मुंबई इंडियन्स हे बाकीच्या सगळ्या मॅच जिंकणार आणि परत एकदा मागच्या वर्षीसारखं क्वालिफाय करणार आणि ह्यावेळेस सेकंड क्वालिफायमध्ये हारणार नाही तर ट्रॉफी उचलणार. सो गाईज, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.